नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गॉसेस लॉ बद्दल शिकलो होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही ऍप्लिकेशन्स ऑफ द गॉसेस लॉ. म्हणजे गॉसेस लॉ वापरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी फाइंड आउट करायची ते आपण शिकणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. तर गॉसेस लॉ काय असतो? आपण पाहिलं होतं की जर आपल्याकडे एखादा क्लोज्ड सरफेस असेल असा, ठीक आहे, क्लोज सरफेस आहे, तर त्यामधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होत आहेत. ठीक आहे, किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर टू दी सरफेस पास होत आहेत, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस आणि त्याला डिनोट करतो या लेटर फाय ने. ओके, आणि ते कसं फाइंड आउट करतात, इलेक्ट्रिक फ्लक्स कसा फाइंड आउट करतात? तर सपोज काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल, एक छोटासा एरिया आपण घेतला, हा एरिया एरिया आहे सपोज डी ए. ठीक आहे, तर इथे इलेक्ट्रिक फील्ड असेल, ई बार इज द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, ती कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? इन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ओके, त्यानंतर हा एरिया जो आहे, एरिया पण एक वेक्टर क्वांटिटी असते आणि त्याची डायरेक्शन काय असते? परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ठीक आहे, तर एरियाला परपेंडिक्युलर ही डी ए बारची डायरेक्शन. तर आपण डॉट प्रोडक्ट घेतो ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे, म्हणजे ई मल्टिप्लाइड बाय डी ए मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ओके, तो झाला या एवढ्याशा एरियामधून पास होणारा फ्लक्स. तर असा फ्लक्स आपण या पूर्ण सरफेसवर फाइंड करतो. म्हणजेच काय करतो, तर या फ्लक्सचं इंटिग्रल घेतो ओव्हर दी क्लोज्ड सरफेस आणि ते आपण डिनोट करतो या राऊंडने. ओके, सो इंटिग्रल ओव्हर द क्लोज सरफेस ऑफ ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे, म्हणजे अशा छोट्या छोट्या सरफेस एरियाज मधून पास होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण ऍड करतो, तर आपल्याला मिळणार टोटल इलेक्ट्रिक फील्ड लाईन. ओके, आणि त्या काय असतात? अकॉर्डिंग टू गॉसेस लॉ, जर या सरफेस मध्ये काही चार्ज असेल, चार्ज आहे सपोज क्यू, तर तो चार्ज एनक्लोज म्हणजे सरफेसच्या आतमधला चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, हा आहे गॉसेस लॉ. तर आता आपण गॉसेस लॉ वापरून काही सिमेट्रिक सरफेस साठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहोत. तर पहिला सिमेट्रिक सरफेस आपण कन्सिडर करणार आहोत एक हॉलो स्फिअर. ठीक आहे, तर सपोज हा हॉलो स्फिअर आहे, यावर काहीतरी चार्ज आहे. ठीक आहे, तर या स्फिअरला शेल पण म्हणतात. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज शेल, स्फेरिकल शेल. ठीक आहे, तर चार्ज आहे सपोज क्यू, सो लेट क्यू इज इक्वल टू चार्ज ऑन शेल. कॅपिटल आर ही या शेलची रेडियस आहे, सो इट इज रेडियस ऑफ द शेल. आणि आपल्याला ज्या पॉइंटवर इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायची आहे, सपोज त्या पॉइंटचं काहीतरी डिस्टन्स आहे, तर हे डिस्टन्स आहे. ठीक आहे, कुठून? या शेलच्या सेंटर पासून. ओके, सो लेट सपोज स्मॉल आर इज द डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी वेअर वी वॉन्ट टू फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड. ज्या पॉइंटवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे, त्या पॉइंटचं डिस्टन्स आहे आर. ओके, so distance of point P from center. ठीक आहे, तर आता आपण काय करणार? आता आपण ड्रॉ करणार एक स्फेरिकल सरफेस जो या पॉइंट P मधून पास होणार आणि त्याला आपण म्हणणार गॉशियन सरफेस. ठीक आहे, तर या पॉइंट P मधून पास होणारा एक स्फिअर मी ड्रॉ केलेला आहे, त्याला मी काय म्हणणार? याला मी म्हणणार गॉशियन सरफेस. ठीक आहे, आणि याला मी गॉशियन सरफेस का म्हणणार आहे? तर मी या सरफेसवर गॉसेस लॉ अप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर याला म्हणतात गॉशियन सरफेस. ओके, सो आपण म्हणणार की कन्सिडर अ गॉशियन सरफेस passing through point P, passing through point P. ठीक आहे, तो सरफेस कसा असेल? इट्स अ स्फिअर. ठीक आहे, तर आता हा पॉइंट P जो आहे, हा पॉइंट P जो आहे, ते इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असेल? तिथे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असणार आहे, कारण हा सिमेट्रिक सरफेस आहे. ठीक आहे, सिमेट्रिक स्फिअर आहे, तर
इलेक्ट्रिक फील्ड असेल रेडियली आउटवर्ड्स सगळीकडे. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड काय असेल इथे रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे, तर ह्या पॉइंट पी वर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असेल, ही असेल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ओके, तर इथे आपण एक छोटासा एरिया कन्सिडर करणार आहोत. पॉइंट पीच्या अराउंड एक छोटासा एरिया कन्सिडर करणार आहोत. तर सपोज हा तो एरिया आहे. ओके, सो लेट्स कन्सिडर एरिया डी ए. ठीक आहे, तर या एरिया वेक्टरची डायरेक्शन काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे एरियाची डायरेक्शन काय असते, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. तर हा एरिया जो आहे त्याची पण डायरेक्शन काय असेल, सेम ॲज दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर इथे एरिया वेक्टरची डायरेक्शन पण काय असेल, सेम ॲज दॅट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो लेट्स कन्सिडर स्मॉल एरिया DA अराउंड पॉइंट P. ठीक है, अराउंड पॉइंट P. आणि कुठे कन्सिडर करतोय हा आपण स्मॉल एरिया, ऑन द गॉशियन सरफेस, ऑन गॉशियन सरफेस. ठीक आहे, त्यानंतर फ्लक्स थ्रू द स्मॉल एरिया. ओके, सो फ्लक्स थ्रू DA या एरिया मधून किती फ्लक्स जाणार आहे, त्याला आपण म्हणणार डी फाय. इट इज इक्वल टू व्हॉट, ई बार डॉट DA बार. ठीक आहे, ई बार डॉट DA बार, अँड इट इज इक्वल टू ई मल्टिप्लाइड बाय DA मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. पण या दोन्हीमध्ये अँगल काय आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि हा एरिया सेम डायरेक्शनला आहेत, त्यामुळे अँगल आहे 0, म्हणून इथे काय येणार, कॉस ऑफ 0. ठीक आहे, सो इट इज ई मल्टिप्लाइड बाय DA ओनली. ओके, अँड देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, फ्लक्स टू द गॉशियन सरफेस काय असेल, सो फ्लक्स थ्रू द गॉशियन सरफेस phi is integral over the Gaussian surface of d phi. ठीक आहे, तर असे छोटे छोटे एरियाज जर आपण कन्सिडर केले, सगळ्यांमधून पास होणारा फ्लक्स जर आपण ऍड केला तर आपल्याला मिळेल टोटल फ्लक्स. सो इट इज ई मल्टिप्लाइड बाय DA चा इंटिग्रल. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा जो सरफेस आहे गॉशियन सरफेस, या स्फिअरला सिमेट्रिक आहे, म्हणजे प्रत्येक पॉइंटवर जी इलेक्ट्रिक फील्ड असेल, इलेक्ट्रिक फील्डची जी मॅग्निट्यूड आहे ती काय असेल, सेम असेल, तर ती आपण घेऊ शकतो आउटसाइड. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड मी घेणार आउटसाइड, तर काय राहील मग, फक्त इंटिग्रल ऑफ द सरफेस. ठीक आहे, आणि या सरफेसचं इंटिग्रल काय येणार, 4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू ई मल्टिप्लाइड बाय 4 पाय आर स्क्वेअर. या सरफेसचं इंटिग्रल म्हणजे असे जर स्मॉल एरियाज आपण कन्सिडर केले या स्फिअरवर, सगळ्या एरियाचं ऍडिशन किती येणार, ते 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजे या गॉशियन सरफेसचं काय, सरफेस एरिया. ओके, गॉशियन सरफेसचा सरफेस एरिया काय येतो, तो 4 पाय आर स्क्वेअर. हा झाला फ्लक्स. ठीक आहे, तर म्हणून मी काय म्हणू शकतो की युजिंग गॉसेस लॉ हा फ्लक्स काय असेल, इट इज इक्वल टू या सरफेसच्या आतमध्ये जो चार्ज आहे, चार्ज काय आहे, कॅपिटल क्यू, पूर्ण चार्ज त्या स्फिअरवर आहे. ठीक आहे, या स्फिअरवर आहे, तर मी म्हणू शकतो की देअरफॉर युजिंग गॉसेस लॉ phi is equal to what, it is equal to q upon epsilon naught. आपण काय म्हणू शकतो, phi च्या जागी आपण सबस्टिट्यूट करणार हे. ठीक आहे, सो E मल्टिप्लाइड बाय 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू q अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजेच E काय येणार, इट इज इक्वल टू, आपण 4 पाय आर स्क्वेअर त्या साईडला नेणार, सो आपल्याला मिळतं 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय q अपॉन आर स्क्वेअर. ही इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला मिळते. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. ठीक आहे,
4 पाय आर स्क्वेअर जाणार डिनॉमिनेटर मध्ये, तर 4 पाय आर स्क्वेअर क्यू अपॉन एप्सिलॉन नॉटच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण लिहिलं. तर ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हॉट स्फिअर. कुठला पॉइंट आहे हा? हा पॉइंट जो आहे द पॉइंट इज आउटसाइड द स्फिअर. ठीक आहे, पॉइंट पी इज आउटसाइड दी स्फिअर. ओके, त्यानंतर नेक्स्ट मला फाइंड करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑन दी स्फिअर आणि पॉइंट इनसाइड दी स्फिअर. ठीक आहे, तर इथे मी एक टर्म डिफाइन करणार आहे. टर्मचं नाव आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि ही सरफेस चार्ज डेन्सिटी काय असते? चार्ज डिवाइडेड बाय सरफेस एरिया. ठीक आहे, सो सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आणि म्हणून मी चार्जला कसं लिहू शकतो? सो क्यू इज इक्वल टू सिग्मा मल्टिप्लाइड बाय 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, तर हे जर मी इथे सबस्टिट्यूट केलं तर मला काय मिळणार? हे जर सबस्टिट्यूट केलं तर मला मिळणार E इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय सिग्मा मल्टिप्लाइड बाय 4 पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आणि इथे जर तुम्ही पाहिलं हा 4 पाय आणि 4 पाय कॅन्सल आउट होणार आणि इलेक्ट्रिक फील्डचा एक फॉर्म्युला मला सिग्माच्या टर्म्स मध्ये मिळणार, म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये मला मिळणार. आणि तो फॉर्म्युला काय असेल? इट इज सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट मल्टिप्लाइड बाय कॅपिटल आर स्क्वेअर डिवाइडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. तर इथे आपला कॅपिटल आर काय आहे? तर जो हॉलो स्फिअर आपण कन्सिडर केला होता ज्यावर आपला चार्ज होता त्या स्फिअरची रेडियस. स्मॉल आर काय आहे? तर ज्या पॉइंटवर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायची आहे त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर ऑफ द स्फिअर. ठीक आहे, तर हा झाला फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, तर आता आपण एक पॉइंट कन्सिडर करणार आहोत ऑन दी स्फिअर. ठीक आहे, सो फॉर पॉइंट ऑन दी स्फिअर, ओके, मी म्हणू शकतो की स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. ठीक आहे, हा पॉइंट जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे तो पॉइंट आपण जर या स्फिअरवरच घेतला तर इथे काय असेल? स्मॉल आर. ठीक आहे, एवढा होणार विच इज इक्वल टू कॅपिटल आर. ओके, आणि म्हणून हा फॉर्म्युला मी परत लिहिणार E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, सो E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. इथे जर आपण सबस्टिट्यूट केलं की स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय मिळेल? सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर अ पॉइंट ऑन दी स्फिअर इज सिग्मा डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण कन्सिडर करणार आहोत फॉर अ पॉइंट इनसाइड दी स्फिअर. तर हा स्फिअर जो आहे ज्यावर आपला चार्ज आहे, ठीक आहे, यावर आपला चार्ज आहे, या स्फिअरच्या आतमधला जर आपण पॉइंट कन्सिडर केला तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय असेल? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल? ओके, तर पॉइंट पी मी कन्सिडर करणार आहे आतमध्ये. ओके, तर आपण गॉशियन सरफेस ड्रॉ करूयात आधी. तर या हॉलो स्फिअरच्या आतमध्ये मी एक गॉशियन सरफेस ड्रॉ केला आणि मी एक पॉइंट पी इथे कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, तर मला आता इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायची आहे या पॉइंट पी वर, जो या हॉलो स्फिअरच्या आतमधला पॉइंट आहे. ओके, तर या पॉइंट पी चं सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे सपोज स्मॉल आर आणि या हॉलो स्फिअरची रेडियस आहे कॅपिटल आर. ठीक आहे, तर आता पहा आपण गॉसेस लॉ अप्लाय करणार आहोत. सो हा गॉशियन सरफेस आहे माझा, गॉशियन सरफेस. तर परत हा गॉशियन सरफेस आहे म्हणून आता हा सिमेट्रिक सरफेस असल्यामुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे? युनिफॉर्म असणार आहे, सेम असणार आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू गॉसेस लॉ, फ्लक्स जो आहे काय असेल?
इंटिग्रल ऑफ ई डॉट dA bar is equal to what? Q upon charge enclosed divided by epsilon naught. ठीक आहे. आता मला सांगा, हा जो सरफेस आहे गॉशियन सरफेस, त्याच्या आतमध्ये चार्ज किती आहे? सगळा चार्ज या सरफेसच्या बाहेर आहे. तर या गॉशियन सरफेसच्या आतमध्ये चार्ज किती आहे? चार्ज इज 0. ठीक आहे. तर चार्ज एनक्लोज्ड किती आहे? 0. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड काय येणार इथे? इलेक्ट्रिक फील्ड येणार 0. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड E विल बी इक्वल टू व्हॉट? 0. इथे आपण याला E dA मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ 0 असं लिहू शकतो, कारण E आणि E जर असली तर सेम डायरेक्शन मध्ये असेल dA च्या. ठीक आहे. पण इलेक्ट्रिक फील्ड नाहीच आहे तिथे. ओके, तो इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू व्हॉट? 0. ठीक आहे. तर एक स्फेरिकल शेल जर असेल, चार्ज स्फेरिकल शेल, आउटसाइड पॉइंट असेल, तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? E इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन नॉट Q अपॉन R स्क्वेअर. सिग्माच्या टर्म्स मध्ये सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट कॅपिटल R स्क्वेअर डिवाइडेड बाय स्मॉल r स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर स्फिअर वरचा पॉइंट असेल तर सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट, आणि आतमधला पॉइंट जर असेल तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड काय असते? 0. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण फाइंड करणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज वायर. तर एक इन्फायनाइटली लॉंग, खूप खूप लांब अशी एक वायर आहे. त्या वायरवर काहीतरी चार्ज आहे आणि ती वायर कशी आहे? तर स्ट्रेट आहे, अगदी स्ट्रेट आहे. तर या वायरमुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायची आहे. ओके. तर सपोज या वायरवर चार्ज आहे Q. So Q is charge on the wire. R is radius of wire. त्यानंतर capital L is the length of the wire. ठीक आहे. खूप खूप लांब वायर आहे आणि त्या वायरची लेंथ काय? L. ओके. आणि त्यानंतर या वायरच्या सेंटर पासून काहीतरी डिस्टन्स वर आपण एक पॉइंट कन्सिडर करणार आहोत. तर एक पॉइंट मी कन्सिडर करणार आहे, लेट सपोज एवढ्या डिस्टन्सवर. ठीक आहे. आणि मला काय फाइंड करायचं आहे? या पॉइंटवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल? ओके. तर सपोज हे डिस्टन्स आहे R. सो R इज डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम द सेंटर ऑफ वायर. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं फाइंड करणार? तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? एक गॉशियन सरफेस ड्रॉ करणार. तर ही वायर कशा शेपची आहे? सिलेंड्रिकल वायर आहे. ठीक आहे. तर सिमेट्री आपल्याला सांगते की गॉशियन सरफेस आपण कसा ड्रॉ करायला पाहिजे? तर आपण एक सिलेंडर ड्रॉ करायला पाहिजे. ओके. तर हा झाला आपला गॉशियन सरफेस. म्हणजे या सरफेसवर आपण गॉसेस लॉ अप्लाय करणार आहोत. ठीक आहे. तर आता इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असेल? तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असेल आउटवर्ड्स अशी. ठीक आहे. परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ वायर. या साईडला पण, या साईडला पण, म्हणजे सगळीकडे. ठीक आहे. त्यानंतर आता या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या गॉशियन सरफेसच्या किंवा गॉशियन सिलेंडरच्या या टॉप सरफेस मधून आणि बॉटम सरफेस मधून पास होणार नाही, कारण या सरफेसला या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. ठीक आहे. तर टॉप सर्क्युलर सरफेस आणि बॉटम सर्क्युलर सरफेस मधून या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पास होणार नाही. ओके. तर आपण या सिलेंडरचे 3 पार्ट्स कन्सिडर करणार आहोत. याला म्हणूयात पार्ट 1, किंवा आधी लिहूयात की लेट्स कन्सिडर एरिया DA अराउंड पॉइंट A. एरिया DA, okay, on the Gaussian surface. Gaussian surface. ठीक आहे. तर एरिया DA जर मी इथे कन्सिडर केला तर इलेक्ट्रिक फील्ड काय असेल इथे? परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ठीक आहे. सो
ही आहे इलेक्ट्रिक फील्ड ई बार. ओके, सो फ्लक्स थ्रू डीए, फ्लक्स थ्रू डीए काय असेल, डी फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. सो इट इज डी फाय इज इक्वल टू ई डी ए मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, सो मी म्हणू शकतो की फॉर द टॉप अँड बॉटम सर्क्युलर पार्ट, ठीक आहे, सर्क्युलर पार्ट of the cylinder, okay, of the Gaussian surface, Gaussian किंवा मी Gaussian सिलेंडर म्हणणार त्याला. तर थीटा काय असेल तिथे, तर थीटा इज अँगल बिटवीन ई बार अँड डी ए बार. तर हा सरफेस जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला माहिती एरिया वेक्टर कसा असतो, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ एरिया. म्हणजे असा असेल एरिया वेक्टर आणि ही आहे इलेक्ट्रिक फील्ड. काय अँगल आहे त्यांच्यामध्ये, 90 डिग्रीज. ओके, सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्रीज. आणि म्हणून फ्लक्स काय असेल, तर इथे कॉस ऑफ थीटा जर आपण घेतला तर तो येतो 0. आणि म्हणून फ्लक्स थ्रू द टॉप अँड बॉटम सरफेस विल बी इक्वल टू 0. ओके, सो फ्लक्स थ्रू द टॉप अँड बॉटम सर्क्युलर पार्ट इज इक्वल टू 0. म्हणून आता फ्लक्स कुठे राहिला फक्त, तर हा जो कर्व्ड पोर्शन आहे, ठीक आहे, सिलेंडरचा जो कर्व्ड पोर्शन आहे तिथे फक्त फ्लक्स राहील. ओके, सो therefore flux through the Gaussian cylinder, the Gaussian cylinder काय असेल, सो फाय इज इक्वल टू काय असेल, इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे, ऑन द कर्व्ड पोर्शन ऑफ सिलेंडर. ठीक आहे, ऑन द कर्व्ड पोर्शन ऑफ सिलेंडर ओनली. ओके, तर इथे कर्व्ड पोर्शन मध्ये जर आपण डीए कन्सिडर केला, हा डीए कन्सिडर केला आणि इलेक्ट्रिक फील्ड, तर हा एरिया वेक्टर इज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया, एरियाच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड, तर एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड सेम डायरेक्शनला आहे. ओके, सो इट इज इक्वल टू ई मल्टिप्लाइड बाय डी ए मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ 0. ठीक आहे, आणि ई सेम असेल, तुम्ही तो कर्व्ड सरफेस घेतला त्यावर कुठलाही पॉइंट जरी घेतला तरी कर्व्ड सरफेस सिमेट्रिक असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, सेम असणार आहे. ओके, तर ई ला मी घेऊ शकतो, ई ला मी घेऊ शकतो आउटसाइड. ठीक आहे, ई ला मी घेऊ शकतो आउटसाइड. आणि म्हणून इथे काय येणार, इंटिग्रल ऑफ द कर्व्ड सरफेस एरिया. ठीक आहे, इंटिग्रल ऑफ डीए ओव्हर कर्व्ड सरफेस एरिया. आणि या कर्व्ड सरफेसचा एरिया काय असेल, तर 2 पाय आर मल्टिप्लाइड बाय त्या सिलेंडरची लेंथ. ठीक आहे, 2 पाय आर एल. ओके, सो मी याला लिहू शकतो ई मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर मल्टिप्लाइड बाय एल. याला म्हणूयात इक्वेशन 1. आणि एल काय आहे, सो वेअर एल इज इक्वल टू लेंथ ऑफ सिलेंडर. ठीक आहे, तर गॉसेस लॉ काय म्हणतो, हा फ्लक्स काय असेल, क्यू चार्ज एनक्लोज्ड बाय द सिलेंडर डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. तर नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचंय की त्या सिलेंडरच्या आतमध्ये किती चार्ज आहे. ओके, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक टर्म डिफाइन करणार आहोत, तिला म्हणतात लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके, सो सपोज नाउ लॅम्बडा इज द लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी, तर लिनियर चार्ज डेन्सिटी काय असते, इट इज चार्ज डिवाइडेड बाय लेंथ. ठीक आहे, टोटल चार्ज इज क्यू डिवाइडेड बाय टोटल लेंथ. ओके, तर
मी काय म्हणू शकतो की चार्ज एनक्लोज्ड बाय दिस सिलेंडर किती असेल, किती असेल, तर इथून इथपर्यंत जी लेंथ आहे ती आहे सपोज स्मॉल एल, तर म्हणून मी म्हणू शकतो की लेट सपोज की स्मॉल क्यू इज द चार्ज एनक्लोज्ड. ओके, चार्ज एनक्लोज्ड बाय गॉशियन सिलेंडर. ओके, तर येथे लॅम्बडाच्या टर्म्स मध्ये, लिनियर चार्ज डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये मी चार्जला काय लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय एल. तो कॅपिटल एल आहे, त्या वायरची टोटल लेंथ आहे. ओके, इथे काय येणार, लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय स्मॉल एल. स्मॉल एल काय आहे, त्या सिलेंडरची लेंथ. ओके, आणि म्हणून मी काय लिहू शकतो, युजिंग द गॉसेस लॉ phi इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, तर हे इक्वेशन 2 आहे सपोज. सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 काय म्हणतो की जो फ्लक्स आहे phi इज इक्वल टू E मल्टिप्लाइड बाय 2 pi RL. ओके, सो फ्लक्स इज E मल्टिप्लाइड बाय 2 pi R इंटू L. आणि 2 काय म्हणतं, इक्वेशन 2 काय म्हणतं की चार्ज किती आहे, चार्ज इज इक्वल टू लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय L. ओके, सो इट इज लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय L डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. तर इथे L आणि L कॅन्सल आउट होणार आणि तुम्हाला मिळेल इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 pi R इंटू एप्सिलॉन. ओके, एप्सिलॉन नॉट. सो E इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 pi epsilon naught R. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू व्हॉट, युनिफॉर्मली चार्ज्ड लॉंग स्ट्रेट इनफायनाइट वायर. ठीक आहे, काय आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी डिवाइडेड बाय 2 pi epsilon naught R. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण फाइंड करणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इनफायनाइट चार्ज प्लेन शीट. तर एक प्लेन शीट आहे अशी. ओके, आणि या शीटवर चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे युनिफॉर्मली. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ओके, आणि या प्लेन शीटमुळे जी इनफायनाइट आहे, खूप मोठी येईल. ठीक आहे, तर खूप मोठी इनफायनाइट प्लेन शीट तर आपण ड्रॉ करू शकत नाही, म्हणून आपण एवढी ड्रॉ केली. तर त्या प्लेन शीटमुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे, सपोज या पॉइंटवर. ठीक आहे, तर त्या पॉइंटचं डिस्टन्स काय आहे हे आता मॅटर करणार नाही. कारण काय, याचं कारण असं आहे की ही प्लेन इनफायनाइट आहे. ओके, ही प्लेन शीट इनफायनाइट आहे आणि त्यामुळे त्या इन्फिनिटी पुढे हे डिस्टन्स जे काही असेल ते नगण्य असणार आहे. ओके, तर हा आपला पॉइंट पी आहे. तर आपण काय करणार आहोत, तर एक गॉशियन सरफेस या पॉइंट मधून पास होणारा ड्रॉ करणार आहोत. तर सपोज हा आपला पॉइंट पी आहे, तर आपण हा गॉशियन सिलेंडर जो ड्रॉ करणार आहोत तो अर्धा या शीटच्या राईट साईडला ड्रॉ करणार आहोत आणि अर्धा या शीटच्या लेफ्ट साईडला ड्रॉ करणार आहोत. याचं कारण काय असेल की इलेक्ट्रिक फील्ड जी आहे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे सपोज, तर या साईडला पण इलेक्ट्रिक फील्ड असेल, या साईडला पण इलेक्ट्रिक फील्ड असेल. ती इलेक्ट्रिक फील्ड या शीटला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असेल. ओके, तर इथे इलेक्ट्रिक फील्ड कुठल्या डायरेक्शनला असेल, या डायरेक्शनला असेल, आणि इथे इलेक्ट्रिक फील्ड असेल या डायरेक्शनला. ठीक आहे, ओके, तर ही झाली ई बार इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ओके, तर त्यानंतर आता या इलेक्ट्रिक फील्ड लाईन ज्या असतील त्या अशा असतील. ठीक आहे, शीटला परपेंडिक्युलर असतील, म्हणून या गॉशियन सिलेंडरच्या कर्व्ड पार्ट मधून त्या पास होणार नाहीत, तर फक्त कुठून पास होतील, या सर्क्युलर सरफेस मधून फक्त त्या पास होतील, या साईडला पण आणि या साईडला पण. ओके, तर लेट्स कन्सिडर a charged infinite plane sheet. ठीक है, so suppose capital Q is charge on the sheet and A is area of the sheet. Okay, त्यानंतर consider point P. Okay, consider point P
and P dash. So consider point P and P dash at equal distance on opposite sides, ठीक है, opposite sides of the sheet. Okay, so we want to find E bar at point P and P dash. ठीक आहे. सो आपण काय केलंय त्यासाठी, तर एक गॉशियन सिलेंडर ड्रॉ केलेला आहे. सो लेट्स ड्रॉ अ गॉशियन cylinder whose circular parts, okay, circular surfaces pass through P and P dash. Okay, आणि त्यानंतर since the electric field is normal to the sheet, okay, flux doesn't pass through the curved surface of the Gaussian cylinder. ठीक आहे, कर्व्ड सरफेस मधून फ्लक्स पास होणार नाही. सो फ्लक्स only passes through circular portion of the Gaussian cylinder. ठीक आहे. तर सपोज हा सर्क्युलर पोर्शन जो आहे याचा एरिया असेल DA आणि इथला जो पोर्शन आहे त्याचा पण एरिया काय असेल DA. ओके, सो सपोज that DA is equal to area of circular portion. ठीक आहे. म्हणून आता फ्लक्स जो पास होणार आहे, तर फ्लक्स काय असतो, कुठून पास होईल, या सरफेस एरिया मधून पास होणार आणि या सरफेस एरिया मधून पास होणार. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियाची डायरेक्शन काय आहे, सेम डायरेक्शन आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड या एरियाच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे, पण एरिया वेक्टर जो आपण घेतला तर तो असेल परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ओके, तर म्हणून मी म्हणणार ओके की फ्लक्स जो आहे इट इज E मल्टिप्लाइड बाय DA. ठीक आहे, 2 टाइम्स E मल्टिप्लाइड बाय DA. ओके, आणि फॅक्टर 2 कुठून येतोय, सो फॅक्टर 2 comes from 2 circular portions. ठीक आहे, म्हणजे E टाइम्स DA असणार या सर्क्युलर पोर्शन मधून पास होणारा फ्लक्स आणि E टाइम्स DA असणार दुसऱ्या सर्क्युलर पोर्शन मधून पास होणारा फ्लक्स. ओके, तर याला आपण लिहूयात इक्वेशन नंबर लेट सपोज 1. ठीक आहे, तर त्यानंतर आपण चार्ज कन्सिडर केलाय Q, ए कन्सिडर केलाय एरिया. ठीक आहे, तर चार्ज एनक्लोज्ड काय असेल इथे, तर त्यासाठी परत आपण डिफाइन करणार आहोत सरफेस चार्ज डेन्सिटी. सो लेट सपोज की सरफेस चार्ज डेन्सिटी काय आहे, सिग्मा चार्ज डिवाइडेड बाय एरिया. म्हणून चार्ज काय लिहू शकतो आपण, सिग्मा मल्टिप्लाइड बाय एरिया. ओके, म्हणून चार्ज एनक्लोज्ड काय असेल, तर सिग्मा मल्टिप्लाइड बाय एनक्लोज्ड एरिया. तर या सिलेंडर मध्ये किती एरिया आहे एनक्लोज्ड, या सिलेंडरच्या आतमध्ये त्या शीटचा किती एरिया एनक्लोज्ड आहे, तर मी म्हणू शकतो की एवढा एरिया एनक्लोज्ड आहे. एवढा म्हणजे केवढा, तर हा जो एरिया असेल तेवढाच एरिया त्या शीटचा जो तेवढाच एरिया या सिलेंडरच्या आतमध्ये आहे. ओके, म्हणून चार्ज एनक्लोज्ड म्हणजे गॉशियन सिलेंडरच्या आतमध्ये किती चार्ज आहे तो चार्ज. ओके, Q आहे सपोज, सो इट इज सिग्मा मल्टिप्लाइड बाय DA. ओके, आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत गॉसेस लॉ.
सो गॉजेस लॉ काय सांगतो आपल्याला की फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. तर याला मी म्हणणार इक्वेशन 2 आणि फ्रॉम 1 अँड 2. ठीक आहे, तर 1 काय आहे, फाय इज इक्वल टू 2e dA आणि 2 काय आहे, q इज इक्वल टू दिस. ठीक आहे, सिग्मा इंटू dA. सो फ्रॉम 1 अँड 2 मी काय म्हणू शकतो की फाय काय आहे, E multiplied by dA, 2 times E multiplied by dA is equal to Q, which is sigma into dA upon epsilon naught. तर इथे dA आणि dA होणार कॅन्सल आउट. तर मला काय मिळणार, E is equal to sigma upon 2 epsilon naught. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइट चार्ज प्लेन शीट काय असते, सिग्मा अपॉन 2 टाइम्स एप्सिलॉन नॉट. आणि हा 2 कुठून येतो, तर कारण इलेक्ट्रिक फील्ड त्या शीटच्या या साईडला पण असणार, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला पण असणार, आणि त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड डिवाइड होणार दोन्ही साईडला इक्वल, म्हणून सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट अशी इलेक्ट्रिक फील्ड येते. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. होपफुली हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला समजलेले असतील आणि होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.